चलो. नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव आपलं? दिवाकर मेश्राम. कुठं राहणं आपलं? बुट्टीपुरीला. तुम्हाला काय त्रास होता? सर टोंगड्याचा त्रास होता मला. बसता नव्हतं येत, उठता नव्हते बरोबर, नस बरोबर म्हणजे चालता फिरता नव्हते बरोबर मला. चालता फिरता नव्हतं. किती दिवसापासून त्रास होता? सर 5-6 वर्षाच्या पूर्वीपासून. काय त्रास होत होता म्हणजे? सर टोंगड्याची नसच लागली होती, त्याच्यामुळे चालणं फिरणं बी माझं बंद होतं आणि मला बसता उठता बी येत नव्हतं बरोबर. न पाय तुमचा सरळ राहायचा असं मग बोलले होते. म्हणजे तर सीधाच फक्त राहत होता. असं बेंड नाही होत वगैरे काहीच नव्हता होत. ओके. बसता उठता येतच नव्हतं सर. किती दिवसापासून त्रास होता सर हा तुम्हाला? 6 वर्षाच्या पूर्वी पहिलेपासूनच असेल सर हा त्रास. 6 वर्षाच्या अगोदरपासून? हो. ओके ओके. मग डॉक्टर लोकांना दाखवलं असेल? सर दाखवलं ना, डॉक्टर लोकांकडे ट्रीटमेंट केलं, परंतु त्या औषधी थोड्या वेळापुरता आराम व्हायचा सर. ते औषधी संपेपर्यंत, मग औषधी संपली की मग आणखी जैसे तेच व्हायचं सर. म्हणजे तुम्हाला 6 वर्षापासून त्याच्यात पूर्णपणे आराम नाही झाला, समाधान नव्हतं? नाही. ओके. त्यानंतर मग ही औषधी कोणी सजेस्ट केली तुम्हाला? हे सर आपले इरसाद सर, अजून आपल्या मॅडम खोब्रागडे मॅडम आणि साधना मॅडम. ओके ओके. तर ह्या औषधीने तुम्हाला आराम झाला का? हो सर हो. आता चालतो फिरतो, आता जसे ते पूर्व जसा होतो आता तसा बिलकुल धावणं खेळणं सगळं बरोबर आहे सर. आता म्हणजे तुमचा जो आता काही प्रॉब्लेम नाही सर. काहीच प्रॉब्लेम नाही. नाही सर. तुमचा जो पाय बेंड नव्हता होत तुम्ही सांगितलं होतं, तर तो बेंड होणं वगैरे आता व्यवस्थित बिलकुल सर. आता मांडी घालतो, सगळं करतो बरोबर. टोटल नॉर्मल झाले असं म्हणू शकतो? आता धावतो बी सर, सगळं बरोबर आहे सर. धावणे सुरू झालं का? हो सर. काही प्रॉब्लेम नाही आता म्हणजे त्रास नाही सर त्या औषधीपासून. किती दिवसापासून ही औषधी घेत आहे सर तुम्ही? सर आता 2 महिने झाले सर. 2 महिने. 2 महिन्यात 15 दिवसामध्येच मला त्याचा रिझल्ट मिळाला. 15 दिवसातच मिळाला का? आता सर आता काही रेग्युलर खात नाही मी औषधी. जसं आठवणाली तर खायचं, नाही आलं मग राहिलं सर. असं आहे. तरी तर तुम्हाला तर म्हणजे पूर्णपणे नाही सर, आता काही प्रॉब्लेम नाही सर. जेव्हापासून ही औषधी चालू केली मी तेव्हापासून काही प्रॉब्लेम नाही. 1% बी प्रॉब्लेम नाही आहे सर आता, असं वाटते मला. अच्छा. म्हणजे औषधी चांगली असं म्हणू शकतो आपण? हो सर हो. कोणकोणती औषधी घेतली सर आपण? सर चांगलं मला सुटेबल झाली, मला चांगली वाटलं. असं आहे. तर मला तर असं वाटते की बाकी ज्यांना बी काही प्रॉब्लेम असेल, टोंगऱ्याचा दुखणे, हे घुटणे वगैरे जे काय असेल, तर त्यांनी कदाचित हे औषधी खावं. याच्यामुळे आराम होईल त्यांना, जसं मला आराम झाला. तुम्ही याबद्दल कोणाला सजेस्ट पण केलंय का, की कोणाला सांगितलं? हो. माझ्या रिलेशन मध्ये 2-3 दिलेला आहे, त्यांना बी आराम झालेला आहे सर. आराम झालेला आहे सर. हो. काय होती औषधी ती? काय औषधी? नो वेदना जेल. नो वेदना जेल, गोळी, कॅप्सूल आणि ट्यूब आहे. ओके. आणि ट्यूब लावत होतो वरतून आणि कॅप्सूल खात होतो. तुम्ही समाधानी आहात ह्या औषधीपासून? बिलकुल सर, बिलकुल. चला सर, धन्यवाद आपलं ओपिनियन दिलं. लोकांना काही सजेशन द्यायचं तुम्हाला या औषधीवर? सर लोकांनी हे औषधी युज करावं असं मला वाटते. ज्यांना बी हा प्रॉब्लेम आहे टोंगऱ्याचा, घुटण्याचा, जे काही आहे, त्यांनी हे औषधी खावं. जसा मला आराम आहे तसा त्यांना बी होईल. चला सर, एवढ्या शुभेच्छा देतो सर. चला धन्यवाद सर. धन्यवाद सर.